हॅलो. साई श्रद्धा सार्वजनिक गणेश मंडळ सर्व क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत करीत आहे. कैलासवासी अनिल नरेश आमकर यांच्या स्मरणार्थ एक क्रिकेट सामने भरवण्यात आले आहे. हॅलो. 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 साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हॅलो. हॅलो. एक बॉल 3 रन. सुंदर असा फटका लेफ्ट हँड साइडला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी टीमने दाखवलं आपल्या टीमसाठी. 4 रन. 2 बॉल 4 रन या ठिकाणी खेळतोय लिओ. माधव. पुढील चेंडू माधवचा लिओसाठी. सुंदर असा या ठिकाणी डॉट बॉल काढण्यात आलेला आहे माधवकडून. पुढील चेंडू लिओसाठी. असा घाणेरडा वाईट बॉल. स्कोर झालेला आहे 6 रन. 2 बॉल 6. 3 बॉल. पुढील चेंडू या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण करून ओव्हर थ्रो एक्स्ट्रा 1 रन गेलेला आहे. या ठिकाणी 2 रन बॅटिंग टीमला भेटतात. 4 बॉल. पुढील चेंडू हा पुन्हा एकदा वाईड झालेला आहे. चार बॉल 9 रन. फटका डॉट बॉल. बॉल 9 रन झालेला आहे या ठिकाणी. खेळतोय तो म्हणजे अक्षय. 1 रनाची धाव. हल 10 रन. 1 ओव्हर 10 रन. झिरो विकेट. 1 ओव्हर 10. पुढील बॉलर बॉलर नेम सागर. तो म्हणजे अक्षय. सागरचा पहिला चेंडू अक्षयसाठी. सुंदर आणि क्षेत्ररक्षण लावण्यात आलेला आहे. ऑफ साइडला 1D. बॉल 11 रन.
हॅलो 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 चेक. चला वळूयात सामन्याकडे. आपण पाहतोय दिवस दुसरा अण्णा चषक 2024चा सामना रंगतोय तो राशी 11 वर्सेस महालक्ष्मी 11. लक्ष्मी 11. चांगली गती पण थोडी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले ती. तसेच आजची उपस्थिती आजचे मान्यवर जे आपल्यामध्ये आहेत ते म्हणजे सुनील आमकर साहेब, वॉर्ड क्रमांक 206 शिवडीचे शाखा प्रमुख सुनील आमकर साहेब यांचं देखील साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय दिवस दुसरा अण्णा चषक 2024चा दिवस दुसरा आणि सामना पहिला तो म्हणजे रंगतो राशी 11 वर्सेस लक्ष्मी 11 यांच्यामध्ये. फारच उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय ती झाली म्हणजे 12 धावा. स्वीप शॉट खेळण्याचा अयशस्वी असा प्रयत्न. माघारी पाठवले नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला. कोणतीही धाव तिथे मिळणार नाहीये. चांगल्या प्रतीची गोलंदाजी, चांगल्या प्रतीचा खेळ आपण कालपासून पाहत आलो. या अण्णा चषक 2024 मध्ये मातब्बार खेळाडूंचे मातब्बार संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत क्या बात आहे. चांगला फटका, टॅप प्रतीचा फटका कव्हरच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आतापर्यंत झाली ती म्हणजे 13 धावा. दुसरं षटक आतापर्यंत चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा नाही शेवटचे 2 चेंडू आय थिंक शिल्लक आहेत. क्या बात है. चपळाई आपल्याला पाहायला मिळते. गडी होतोय बाद तो मयूर. चिंतामणी संघ चिंतामणी संघाच्या अतिरिक्त खेळाडूचं प्रतिनिधीने मंचावरती यायचंय. चिकी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, गडी होतोय बाद. एक मागोमाग एक रांग लागली आहे. सातत्याने क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू देखील दाखवून देत आहेत की फक्त गोलंदाजच चांगल्या गडीला बाद करण्यात यशस्वी ठरत नाही तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील चांगल्या फलंदाजाला परत तंबूत परत पाठवण्यामध्ये नेहमीच यशस्वी ठरतात. आणि डायरेक्ट हिट चोरडी धाव घेण्याचा अयशस्वी असा प्रयत्न. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावावरती. 3 गडी आतापर्यंत बाद झाले. 3 गडी राशी 11चे 3 गडी तंबूमध्ये आराम करताना आपल्याला दिसत आहेत. बॉलर्स नेम बॉलर्स नेम मुर्गन, क्विक गन मुर्गन. आता पाहायचंय की मुर्गनच्या हातातून काय जादू होते. किती क्विकर तो टाकतोय, किती फास्टर चेंडू तो टाकतोय. तो म्हणजे आपला क्विक गन मुर्गन. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रं षटक घेऊन मारा करण्यास सज्ज झालाय तो आपला मुर्गन.
हो, चांगलं स्वागत केलंय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव ढकलून सहजरित्या तिथे स्वागत केलंय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 धावांवरती. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, चपळाई, स्फूर्ती, उत्साह इथे पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक हलकीची स्माइल दिली आहे कव्हर्सला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने. मुरगन आणि त्यांच्यामधला चांगला तालमेल तिथे पाहायला मिळतोय. एक धाव आपल्या संघासाठी वाचवली आहे. पुढे येऊन समाचार घेण्याचा प्रयत्न. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. कोणीही तिथे एक्स्ट्रा अपील करायची नाहीये. पंच, अनुभवी पंच आपल्या सामन्याला तिथे लाभलेले आहेत. नक्कीच कोणताही अन्याय होणार नाहीये त्यांच्या निर्णयावरती, नक्कीच आपल्याला माहिती आहे. चला सामन्याला सुरुवात करा. पंचांचा निर्णय हा महाअंतिम निर्णय असणार आहे. आणि जर तुम्हाला जास्तच काही डाऊट असेल तर रिव्ह्यू देखील आपल्याला दिला गेलाय, आपण त्याचा वापर करू शकता जर वाटलंच तर. चला तर सामन्याकडे वळूया. आतापर्यंत एकूण धावसंख्या धाव फलकर झाली ती म्हणजे 16 धावा. तर क्विकगन मुरगन सातत्याने माइंड रीड करण्याचा प्रयत्न करतोय, थांबून गोलंदाजी करतोय, फलंदाजाला कोणताही मोका न देण्याचा त्याचा प्रयत्न. ओ हो 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 हो, ऑफ ब्रेक दाखवून लेग ब्रेक. क्या बात आहे. जी ऍक्शन, जी त्याची शैली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की इझी कोणालाही असं वाटेल की चेंडू, येणारा चेंडू हा ऑफ ब्रेक होऊन स्टंपामध्ये येईल, पण तो जातोय तो थेट वाईडीच दिशेने. चांगल्या प्रतीची गोलंदाजी, चांगल्या प्रतीचा खेळ तिथे पाहायला मिळतो तो क्विकगन मुरगन याच्याकडून. इथे मात्र पाहायचंय डायरेक्ट हिट जर असतात तर तिथे मात्र गडी बाद झाला असता, पण गडी सेफ आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवर, 18 धावांवरती. शेवटचा चेंडू क्विकगन मुरगन, शेवटचा चेंडू किती क्विक टाकतो. प्रेक्षकांची उत्कंठा, आतुर प्रेक्षक पाहतायत मुरगन याच्याकडे. हो, चांगली गोलंदाजी, त्याच प्रतीचा मातब्बार फटका. डिक्लेअर झोन मध्ये एक एक धाव आपल्या संघात. एक एक धाव आपल्या संघासाठी वाढवणं संघाचं एक टार्गेट. तो म्हणजे लिओ आणि सागर. लिओ वैयक्तिक 3 आणि सागर 2 धावांवरती आतापर्यंत खेळतोय. बॉलर्स नेम मनीष. वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन मारणार करण्यास सज्ज झालाय तो म्हणजे मनीष. आपण पाहतोय प्रेक्षक, उत्साही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीन इथे उपलब्ध करून दिली युट्यूबच्या माध्यमातून. नॅशनल स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीतर्फे आपण या सामन्याचा घरी बसल्या देखील आनंद घेऊ शकता. आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. सध्या जे लाईव्ह प्रेक्षक पाहतायत ते म्हणजे जवळजवळ 250च्या आसपास लाईव्ह प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात घरी बसल्या बसल्या. पुन्हा एकदा चांगली खेळी, कोणतीही तिथे घाई नाही, कोणती तिथे गोंधळ नाही, कोणती तिथे गडबड नाही. एका एका धावेने धावसंख्या पुढे घेऊन चाललाय तो म्हणजे लिओ. क्या बात आहे. लेट खेळलाय, थांबून खेळलाय, कोणतीही घाई गडबड नाही. लिओ झुकझुक जिओ चांगल्या प्रतीची खेळी करतो. एका एका धावेने आपल्या धावसंख्या, संघाची धावसंख्या पुढे घेऊन चाललाय तो म्हणजे लिओ. पुन्हा एकदा वाईड चेंडू खेळून काढलाय, हरकत नाहीये. वाईड जाण्यापेक्षा एक धाव जरी मिळाली तरी पण चेंडू काउंट होणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया काय तिथे कमाल करतोय तो लिओ. पुन्हा एकदा
काही घाई नाहीये, मला काही घाई नाहीये. मी माझ्या संघाची धावसंख्या डॉट बॉल जाण्यापेक्षा 1 रन मारून आरामातपणे पुढे घेऊन जाऊ शकतो आणि मी त्या शैलीचा बॅट्समन. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा पुढे सरसावून कोणताही तिथे हलगर्जीपणा नाही, आरामात 1 धाव पूर्ण केली. आणि आता आपण वळतोय ते म्हणजे आज आपल्याला मान्यवरती मंचावरती व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर जे आपल्याला या अण्णा चषक 2024 साठी वेळात वेळ काढून आलेले मान्यवर आपल्या जे लाभलेत, आपण वळतोय त्यांच्या सत्कारांकडे. तर मी सुरेश तन्नीर यांना मी विनंती करेल की त्यांनी सुनील आमकर यांचा शाल आणि श्रीफळ यांनी सत्कार करायचा आहे. तर सुनील आमकर, धन्यवाद. साहेबांसाठी थोडा टाळा झाला पाहिजे की आपण शिवडी शाखा प्रमुख म्हणून जेव्हा भूमिका बजावता आणि आज आपण एवढा लांबून आपल्या या चषकासाठी वेळ दिला, तर वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थिती नोंदवली त्याबद्दल समस्त साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, समस्त शिवसैनिक आपले शतशः आभारी आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि आपलं हे प्रेम असंच या चषकावरती असू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या चषकासाठी वेळ दिला. आपण पाहतोय की समस्त मुंबईमधील क्रिकेट रसिक, क्रिकेटवरती प्रेम करणारी ही मंडळी आज देखील आपल्या अण्णा चषकासाठी ते उपस्थिती नोंद. त्याचप्रमाणे पुढील मान्यवर म्हणजे श्री निलेश भोसले, भारतीय कामगार सेना चिटणीस, शिव वाहतूक सेना सरचिटणीस श्रीमान निलेश भोसले यांचं साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सालाबादाप्रमाणे याही वर्षी मंडळाला वेळात वेळ काढून या अण्णा चषकावरती जे सातत्याने आपण निरंतर प्रेम दर्शवत असतात, तर याही वर्षी आपण वेळात वेळ काढून आला, तर त्याबद्दल आपलं समस्त साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तर मी आमंत्रित करेल की श्रीमान निलेश भोसले साहेब यांना आपण मंचावरती यायचंय. जोरदार टाळ्यांनी त्यांचं इथे आपण स्वागत करतोय. वेळात वेळ काढून आपण या अण्णा चषक 2024 साठी आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. तर आपण वळतोय पुन्हा सामन्याकडे. जिंकण्यासाठी अतिरिक्त खेळाडू अजूनही मंचावरती उपस्थित वळतोय आपण सामन्याकडे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिलं षटक घेऊन मारा करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे मयूर. त्याचा सामना करण्यात तेवढाच मात्र खेळाडू सॅम. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. क्या बात आहे. फिरवून ढकलून दिलाय तो म्हणजे फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये चेंडू आणि धाव फलकाला इथे सुरुवात होते. एका धावेने धाव फलकाला सुरुवात होते. जिंकण्यासाठी 23 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. तर आपण वळूयात आपल्या आपण पाहतोय की उत्कृष्ट असं नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. गेली जवळजवळ 10 ते 11 वर्षे साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ते पाहायचंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तेवढा चांगला थ्रो नक्कीच पंचांचा निर्णय ते कळवतील.
अंपायर्सचा निर्णय तिथे थर्ड अंपायरसाठी आय थिंक गेलेले आहेत आणि आपण पाहतोय की गेली जवळ जसा मी उल्लेख करत होतो की गेली जवळजवळ 10 ते 11 वर्षे साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या लाडक्या कैलासवासी अनिल नरेश आमकर यांच्या आठवणीमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देत हे चषक गेली 10 ते 11 वर्ष आपण इथे आयोजन करत असतो. तर मी आता वळतोय माननीय निलेश भोसले साहेबांकडे की साहेब आपण आज इथे उपस्थिती नोंदवली. आज आपण हा पाहतो की आज आपण हे वातावरण जे साई श्रद्धा मंडळाने इथे क्रिएट केलंय विशाल आमकर भाईंच्या मार्गदर्शनातून आपल्या मंडळाचे जे काही इथे वातावरण इथे तयार केलं जे आपण पाहतो की प्रेक्षक वर्ग पण इथे उपस्थित आहे. आपण पाहतो की सुंदर सुंदर ट्रॉफीज आज मंचावरती आहे. यूट्यूब लाईव्ह तसेच थर्ड अंपायरचं स्क्रीनिंग देखील आपण ठेवलं आणि अनुभवी पंच आणि एक चांगली खेळपट्टी जेणे दीक्षानगर आणि इतर खेळाडूंना इथे चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होता. तर एकंदरीत आपल्या या वातावरणाबद्दल काय वाटतं तर आपला एक थोडासा 2 शब्दात आपण त्याचं तर आपण साहेबांकडे. खरं तर मॅच खेळत असताना तुम्ही बोलायला लावताय म्हणजे ती प्लेयर्स माझ्या नावाने शिवाय घालतील. कारण हा जरी थर्ड अंपायर असेल तरी त्यांच्या ते वेगळ्या ह्याच्यात आहेत ना. ते माझं ऐकणार नाहीत. ते आऊट देतात की नाही नॉट आऊट ह्याच्यात आहेत ते. पण जे क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर जे आहे ते खरोखरच खूप छान आणि साई श्रद्धा गणेशोत्सव मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित ह्या स्पर्धेमध्ये सहभागी घेणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. तसेच विशाल आमकर ह्याच्या माध्यमातून याच्या कॅप्टनशिपमध्ये जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याबद्दल विशालचं देखील कौतुक करतो आणि खरोखरच खूप छान प्लॅटफॉर्म ह्या खेळाडूंसाठी आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले खास आभार मानतो. अतिशय थोडक्या शब्दात का होईना पण मन भरून आपलं वर्णन केलं या चषकाचं. धन्यवाद निलेश भोसले साहेब. चला वळूयात आपण सामन्याकडे. त्या प्रतिचा फटका मारण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र स्टंपाच्या मागे अडवण्याऐवजी स्टंपाच्या पुढे अडवण्याचा प्रयत्न आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि धाव संख्या आता पोहोचली ती 3 धावांवरती. थोडासा गोंधळ तिथे गच्चा क्षेत्ररक्षण नाराजी पाहायला मिळते ॲग्रेशन पाहायला मिळते आणि साहजिक असतं मित्रांनो जेव्हा खेळाडू जीव ओतून खेळत असतात एका चेंडूच्या मागे पूर्ण ताकद लावलेली असते जेव्हा पूर्ण जीव ओतलेला असतो तेव्हा थोडीशी नाराजगी आणि ॲग्रेशन तिथे नक्कीच पाहायला मिळतंच आपल्याला. आणि आता आपण वळतोय पुन्हा सामन्याकडे. धावसंख्या आत्तापर्यंत पोचली आहे ती 4 धावांवरती. बैठी मारण्याचा प्रयत्न पण तिथे मात्र कोणताही तिथे यश मिळालं नाही. निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया सागर कोणत्या प्रतीच्या फटक्याचा तिथे वापर करतोय ते. पुढे सरसावून टोला मारण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आणि या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचली ती 5 धावांवरती. जसं मी मगाशी पण उल्लेख केला की आज खूपच चांगलं प्लॅटफॉर्म साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने इथे उपलब्ध करून देण्यात आला. आपण पाहतो की प्रथम पारितोषिक 55,555, 25,555 द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक 15,555 रुपये. जेणेकरून फर्स्ट सेकंड थर्ड तर कोणीही नाराज होऊन जाता कामा नये. 3 संघांना तिथे संधी दिली आहे
ॲटलिस्ट फर्स्ट सेकंड थर्डपर्यंत तरी आपण जर मजल मारू शकला तरी आपण या अण्णा चषक 2024चे मानकरी ठराल. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 5 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन मारा करण्यास सज्ज झालाय तो सागर आणि त्याचा सामना करणार तो सुद्धा सागर. तर आता आपण इथे करूया थोडा क्रिकेटचा जागर, कारण की सागर खेळतोय विरुद्ध सागर. चला, आपल्याला वेळेचं बंधन आहे तर एका स्तब्ध गतीने आपण हा सामना चालू ठेवायचा आहे. पुढे सरसा जोरदार फटका. 2 रनांच्या घोषित क्षेत्रात चेंडू जाऊन थांबलाय. चांगला प्रहार. प्रत्येक चेंडूला मला वाटतं आता सागर प्रहार करण्याचा प्रयत्न करणार की टार्गेट पण त्यानुसार तसा आहे. आता जिंकण्यासाठी एकूण धावांची गरज ती म्हणजे 17 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. सागरकडून थोडासा कॉल येतोय की रोहित जरा वरती राहा. तिथे मात्र थोडासा गोंधळ प्लस चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. थोडासा तिथे आपण पाहतो की चालाकी पाहायला मिळते सागरच्या वतीने. आणि आता स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे गणेश GP47. चांगला खेळाडू, सातत्याने बॉक्स क्रिकेट खेळत आलाय. चांगलं नाव कमवलं आतापर्यंत बॉक्स क्रिकेटमध्ये. पाहायचंय की आपल्या संघासाठी म्हणजेच लक्ष्मी 11 या संघासाठी कसा तो किफायतदार म्हणजे कसा तो परवडणारा असा खेळाडू ठरतोय तो. सोळा चेंडूमध्ये 18 धावांची गरज. चांगल्या प्रतीची गोलंदाजी. तिथे थोडासा गोंधळ. तू येतो की मी जाऊ, मी येतो की तू जातोस आणि आता मीच जातो म्हणत गणेश परततोय तंबूमध्ये. थोडासा तिथे गोंधळ. बॅटची कडा घेत चेंडू गेला होता तो थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि चांगलं कलेक्शन तिथे पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षकाकडून गडी होतोय बाद. कोणताही तिथे गोंधळ केलेला नाहीये. गणेश परततोय तंबूमध्ये आणि आतापर्यंत एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 धावांवरती. पुढील फलंदाज साहिल. साहिल आपल्या संघाचा विजय करतो का जाहीर ते आता आपल्याला इथे पाहायचंय. जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. पण पाहतोय की काल देखील मी उल्लेख केला होता की BCCIची मान्यता प्राप्त असे पंच या सामन्याला उपलब्ध आपल्याला झालेले आहेत. BCCIचा अंपायरिंगचा कोर्स कंप्लीट करत धनंजय दादा आणि मन्या दादा आपल्याला पंच आणि उपपंच या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा सागर परतलाय स्ट्राईकवर. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. चांगली गती पण कोणती दिशा नाहीये. वाईड +1 आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवरती. पुन्हा एकदा त्याच प्रतीची गोलंदाजी तिथे पाहायला मिळते. अंपायर्स कॉल. बॅटची कडा होती. ठीक आहे, निर्धाव चेंडू. खेळाडूंना सूचना आहे की माईक हा कोणत्याच गोष्टीसाठी थांबणार नाही. माईक हा चालूच राहणार आहे आणि आपला खेळ देखील आपण चालूच ठेवायचा आहे.
पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, दिल्लीला मारण्याचा प्रयत्न, चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातात. मुंबईमध्ये सागर पुन्हा परततो आपल्या तंबूत. दुसरा गडी बाद होतोय तिथे सागरच्या रूपात आणि धावसंख्या आता एकूण जाऊन ठेपली ती म्हणजे 10 धावावरती. आणि जिंकण्यासाठी अजूनही लक्ष्मी इलेव्हन या संघाला 13 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. आपण पाहतोय की राशी इलेव्हन या संघांच्या क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं. एक थोडासा एक थोडीशी सहमती पाहायला मिळते की सातत्याने जर विकेट पडतात आणि कुठेतरी त्यांना यश मिळालं ते थांबवण्याला धाव फलकाला आणि यशस्वीरित्या आतापर्यंत 10 धावावरती थांबवून ठेवलंय. शेवटचा चेंडू न्यू बॅट्समन भरत आला स्ट्राईक वरती परत. आता पाहायचंय काय कामगिरी करतो आपला भरत आपल्या संघासाठी. टोलवण्याचा प्रयत्न, घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव घोषित आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 11 धावांवरती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावांवरती आणि 2 षटकांचा खेळ देखील अजून शिल्लक आहे. जिंकण्यासाठी लक्ष्मी इलेव्हन या संघाला 12 चेंडूमध्ये 15 धावांचं लक्ष गाठायचं. तर पाहूया मित्रांनो, काही अशक्य नाही आणि जर ठरलं तर इतक्या सहजही शक्य नाहीये. चांगला प्रयत्न करते ते म्हणजे राशी इलेव्हनचा संघ. एका मातब्बार गोलंदाजाची फळी घेऊन उतरलेला संघ म्हणजे राशी इलेव्हन हा संघ. नक्कीच हे आव्हान इतक्या सहजरित्या ते पेलवू शकणार नाहीत. तर वळूयात आपण सामन्याकडे. पुढील गोलंदाज विकास. तर विकास आपल्या संघाचा विकास करण्यासाठी तिथे यशस्वी ठरतो का हे आपल्याला पाहायचं आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती असणार आहे. 3rd ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर घेऊन आलाय तो म्हणजे विकास. चांगला फटका, फ्लिक फटका मिडॉनच्या दिशेने जातो तो म्हणजे थेट घोषित क्षेत्रात एका धावेने धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे साहिल. तर आपण पाहतोय की या अन्ना चषक 2024 साठी बऱ्याच मातब्बार अशा मान्यवरांनी या टुर्नामेंटसाठी आपला सहयोग आपलं सहकार्य नोंदवलं. त्यापैकीच एक आज मंचावरती उपस्थित असलेले श्री निलेश भोसले साहेब, भारतीय कामगार सेना चिटणीस व शिव वाहतूक सेना सरचिटणीस. कामगार सेना तसेच वाहतूक सेनेसाठी अहोरात्र कार्यरत असलेले असे श्रीमान निलेश भोसले साहेब यांनी आज इथे आपली उपस्थिती नोंदवली. त्याबद्दल मंडळ त्यांचा शतशः ऋणी. आणि ते धावचीत होतोय, गडीबाद होतोय, चिकीरण घेण्याचा प्रयत्न पण तिथे कुठल्याही प्रकारे यश मिळालं नाहीये. आल्या पावलांनी तंबूमध्ये परततोय तो म्हणजे साहिल. तिसरा गडीबाद, धावसंख्या जाऊन ठेपवली ती म्हणजे 12 धावांवरती. पुढील फलंदाज हेमंत आणि स्ट्राईक वरती आलाय तोच आलाय परत ज्याचं नाव आहे भरत. पाहूया भरत काय कामगिरी करतोय. जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 14 धावांचं लक्ष्य. एखादा मोठा फटका आणि पुन्हा आपल्याला मॅच मध्ये परत आणू शकतो. एक चौकार, एक हाहाकार आपल्याला मॅच मध्ये परत आणण्यासाठी तिथे पुरेपूर ठरतो. तर पाहूया आता भरत जो आला स्ट्राईकवर परत काय कामगिरी करतो आणि कशा प्रकारची टोलेबाजी करतो ते. पुढे सरसावत थोडासा गोंधळून सोडलाय. वाईडीस टाकलेला चेंडू, चालाकी चपळाई तिथे दाखवली आहे. गडी होतोय बाद पण रिव्ह्यू घेतलाय भरतने. पाहायचंय तिथे रिव्ह्यू त्याचा लॉस होतोय की रिटेन होतोय ते.
चांगली चपळाई, वाईड देखील तिथे खर्च केला, पण खर्च केलेल्या वाईडला एवढं महत्व दिलेलं दिलेल्या वाईटला जास्त महत्व दिलं नाही. खर्च केला एक रन पण मोठा गडी बाद केला आणि तो महत्वाचा ठरणार आहे की नाही ते आपल्याला इथे पाहायचंय. तर इथे रिव्ह्यू जो आपल्याला दिसतो त्याला पण तसंच. हॅलो हॅलो तर थर्ड अंपायर आपण आपला निर्णय कळवायचा आहे. झालं. चला पुढील फलंदाज ज्याच्या ओळखीची काही गरज नाहीये, जसं मी मगाशी पण उल्लेख केला होता की क्विक गन मुरगन आपल्या संघासाठी किती रन जोडतो, आता आपल्याला ते पाहायचंय. वळूया आता क्विक गन मुरगन कडे. हॅलो हॅलो हॅलो. तर त्याला जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू 14 धावांची गरज. थोडं आगळं वेगळं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. इथे मात्र ढकलून एक रन काढून स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, पण क्विक गन मुरगनला कळालाय की आपण कोणताही रन घेतलेला नाहीये. आपण आता आपल्या तंबूत जेवढ्या क्विक होईल तेवढ्या आपल्या तंबूत पोहोचायचं आणि पोहोचतोय तंबूमध्ये. आता मात्र हॅट्रिकचा चान्स, हॅट्रिकचा चान्स तिथे. हॅट्रिक ऍक्च्युली आत्ता चान्स आहे कारण की एक रनआउट होता. तर पाहायचंय बॅट्समन नेम मनीष. तर एक पारितोषिक इथे जाहीर झालंय ते म्हणजे हॅलो हॅलो. तर रोशन यांच्याकडून जर कोणी चौकार लगावला तर 500 रुपयांचं पारितोषिक तिथे जाहीर झालेलं आहे. आणि जर चौकार नाही लगावला तर ते पारितोषिक जाणार आहे ते कमेंटेटरला. तर चला वळूया तर परत सामन्याकडे. धन्यवाद रोशन. आणि हीच अन्ना चषकाची खासियत आहे आणि ही क्रिकेट प्रेक्षकांची, क्रिकेट रसिकांची खासियत आहे. क्रिकेटवरचं प्रेम आहे की आपल्या आवडत्या खेळाडूसाठी, आपल्या आवडत्या फटकेबाजीसाठी आपण चिक लावत असतो. स्वर असा चेंडू एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 13 धाव. जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 13 धाव बोर्डवरती धाव फलकावर जमलेत. अजून 13 धावा होत आहेत की नाही ते आपल्याला आता इथे पाहायचंय. चौकार लगावला तर 501 रुपये आपली वाट पाहत आहे. इथे मात्र थोडासा गोंधळ. चांगल्या प्रतीची गोलंदाजी करतोय तो विकास. विकासने आपल्या संघाला विकास दाखवण्याचा प्रयत्न केलाय. विकासाच्या शिखरावरती आपला संघ घेऊन जाण्यासाठी तो तिथे तत्पर आहे हे दाखवून देतो विकास. आणि येणाऱ्या बॅट्समनला दाखवतो ते म्हणजे निकास. निकास म्हणजे एक्झिट. तर चला शेवटचा चेंडू घेऊन आलाय विकास. टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू जातो हातात. तिथे कोणतीही घाई गडबड नाहीये. एक रन घेऊन दिलाय की बाबा घे, आराम कर, रिलॅक्स राहा. एक धाव जरी घेतली तरी काय हरकत नाहीये. धाव संख्या जाऊन पोहोचली होती आता 14 धावावरती. 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 12 वर. आता कोणाचे वाजतायत 12 आणि कोणाचा पडतोय चारा. कॅमेरामॅनला मी विनंती, आणि हा कॅमेरामॅन आपली भूमिका बजावतो की टेरेसवर देखील, टेरेसवरचे प्रेक्षक आपण हात लपायचं नाहीये. आपण हात दाखवा कॅमेराकडे. आपण युट्यूब लाईव्ह वर दिसताय ती गोड स्माइल देत टेरेसवरचे प्रेक्षक देखील वजा झालेले आहे स्क्रीन मधून. चांगला प्रयत्न. त्यांनी मला वाटतं घरी सांगितलेलं नाहीये की टेरेसवर आहे म्हणून, पण युट्यूब मध्ये दिसेल म्हणून ते तिथून वजा झालेलं आहे. 6 बॉलमध्ये 12 धावांची गरज युट्यूब माध्यमातून आणि स्कोरिंग माध्यमातून आपल्याला दिसते. नाही, 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. वाईड +1 आला होता. वाईड प्लस बरोबर आहे मित्रांनो. कोणती तुम्ही काळजी बाळगू नका. BCCI चे मान्यता प्राप्त स्कोरर इथे बसलेले आहेत. BCCI ची मान्यता प्राप्त असलेले स्कोरर पंच
अण्णा चषकाला इथे आपली भूमिका बजावतात ते म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनी. चांगलं थेट प्रक्षेपण आपल्याला घरी बसलेला दाखवून देण्यासाठी प्रेक्षकांना आनंद लुटता यावा यासाठी नॅशनल स्पोर्ट्सचे हे जे धडाडीचे कार्यकर्ते यांचं नाव स्वप्नील प्रदीप कार्यरत आहेत. गेल्या 2 दिवसापासून आपला सेटअप इथे प्रॉपर योग्य रीतीने लावला आणि कॅमेरामॅन देखील, कॅमेरामॅनचं नाव चंद्रकांत आणि ओमकार. चंद्रकांत आणि ओमकार तुम्हाला देखील खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. आपण सातत्याने बघा 5 ते 6 तास कॅमेरा न सोडता बसून राहणं आणि प्रत्येक चेंडूवरती फोकस करणं ही खरंच इतकी सहज आणि इतकी शक्य अशी गोष्ट नाहीये. तर कॅमेरामॅन प्रदीप आणि कॅमेरामॅन ओमकारसाठी एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. आपण गेले 6 ते 8 तास तिथे बसून असता. एक एक चेंडूवरती आपलं बारीकसं लक्ष असतं आणि नेहमीच आपल्याला अंडर एस्टिमेट केलं जातं, आपला उल्लेख केला जात नाही बऱ्याच टुर्नामेंट. पण मी आज आवर्जून आपला उल्लेख करू इच्छितो की कॅमेरामॅन प्रदीप आणि कॅमेरामॅन ओमकार या दोघांचं मी साई श्रद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि माझ्या स्वतःकडून देखील मी शतशः आभार व्यक्त करतो. तर आता आपण वळतो सामन्याकडे. एवढ्या वेळ जर आपण सामना थांबवत असाल मित्रांनो, पंच त्यांना नियम सांगा. आपला 17 रनांची पॅनल्टी आहे, त्यांना सांगा प्रति मिनिट 17 रन पॅनल्टी लावली जाईल. एवढ्या वेळ सामना थांबून चालणार नाही. म्हणाला का थांबवलाय सामना? स्कोरसाठी. बरं एक जण वरती या कोणी त्याला एक्सप्लेनेशन दिलं जाईल. नक्कीच आम्हालाही त्याची जाणीव आहे. अटीचा सामना आहे, मोठी टुर्नामेंट आहे, कोणताही अन्याय तुमच्यावरती होणार नाही. जे काही आहे आपलं लाईव्ह स्कोरिंग चालू आहे, एक्स्ट्रा स्कोरर देखील तिथे आपण बसवलाय. तर पुन्हा मी वळतोय या सुंदर वातावरणाकडे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज हे भव्य दिव्य चषक ही टुर्नामेंट आयोजन करण्यात आलेले आहे आणि यासाठी सहकार्य केलेल्या तमाम मान्यवरांचे म्हणजे श्रीमान निलेश भोसले साहेब, श्री संतोष हळदणकर, श्री प्रवीण मांजरेकर, अशोक वाघमारे साहेब, दत्ता केळुसकर, श्री सिद्धेश ब्रीड, श्री कुंजन संतोष चव्हाण, श्री रुची मिलिंद मचिवले, श्री लव नर साहेब, श्री विशाल चंद्रकांत आमकर भाई, तसेच श्री मयूर शिवाजी शिंदे, श्री आदित्य शिवाजी जाधव आणि ज्यांना आज मंडळाच्या वतीने आणि गेले 2 दिवस मंडळाच्या वतीने आणि सातत्यानेच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे ते म्हणजे कैलासवासी शकुंतला बिचुकले व आपले विभागातील लाडके भाई म्हणजेच स्वर्गीय प्रकाश भाई वाघदरे. तर चला सामन्याला आता सुरुवात करा. आपल्या मनातील संकोच जरी ते मिटवला असेल तर आता जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. तर स्क्रीन जवळ उभे असलेल्या खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती, लाईनच्या मागे व्हायचं आपण, स्क्रीनच्या समोर. व्हॉलेंटियर सूचना आहे इथे स्क्रीन जवळ ती पाणी सांडलंय थोडं आपण तिथे त्याची नियोजन करायचं आहे. चेंडू तिथे ओला होता कामा नये. तर वळूया आता सामन्याकडे. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी लक्ष्मी 11 या संघाला शेवटचा षटक घेऊन मारा करण्यासाठी सज्ज झालाय तो हर्षद. आता करणार आहे थोडीशी कसरत. तो लावलाय. 6 धावा तिथे मिळणार नाहीयेत. 6 धावांना इथे किंमत नाहीये मित्रांनो. चांगला प्रयत्न होता. हसत खेळत 6 धावा मारून आपल्या तंबूत परत होतो फलंदाज. मनीषने जो फटका लगावला होता मित्रा, अंडरआर्म ओपनचे सामने माला गार्डन इथे संडे टू संडे भरत असतात तर तिथे पण आपण एकदा प्रयत्न केला तर नक्कीच आपण तिथे नाव कमवाल. गडी होतोय बाय. पहिल्या चेंडूला गडी बाद झाला. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. तर मित्रा कोण वाटतं तुला, कोण जिंकणार, लक्ष्मी 11 की राशी 11? लक्ष्मी 11. लक्ष्मी 11. राशी 11.
राशी 11. कोण नाही राशी 11. राशी 11. तर राशी 11 या संघावरती बराच तिथे प्रेम आपल्याला दिसतंय. इथे मात्र बॅटची कडा घेत चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव आपल्या समोरच्या फलंदाजाला घेऊन स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. चौकारावर अजूनही बक्षीस चालू आहे. रोशन यांच्याकडून चौकार जर आपण लगावला तर ते 500 रुपयाचं पारितोषिक जे होतं ते आता जाऊन पोहोचलंय ते 1000 रुपयावरती आणि पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. जर आपण चौकार लगावला तर आपण 1000 मानकरी ठराल. चांगली सुवर्ण संधी आहे शनिवार. तर जाण्यासाठी घरी जाण्यासाठी किंवा येण्या जाण्यासाठी खर्चाची सोय आपली होईल. तर पाहूया चौकार लागतोय का तिथे. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा षटकाराला किंमत नाहीये. होतोय बा जिंकण्यासाठी मात्र आता फक्त औपचारिकता. तर 2 चेंडू मध्ये -12 धावा आले. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 500 रुपयाचं पारितोषिक अजूनही उपलब्ध. जर आपण चौकार लगावला तर आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आहे. चांगली प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न तिथे होतोय. गडी बाद स्ट्राईक दिली आहे ती. मी मगाचपासून पाहतोय की स्ट्राईक होता या फलंदाजाला. आणि इथे मात्र झालेले आहेत ऑल आउट. आय थिंक येस ऑल आउट. हसत खेळत ऑल आउट झालेला पहिला संघ तो म्हणजे लक्ष्मी 11. आपला खूप खूप अभिनंदन आणि आपला खूप खूप मी मनापासून आभारी. आपण या टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला. तर 1000 रुपये रोशनकडून कमेंटेटरसाठी आलेला आहे. त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण हे 1000 रुपये पुढच्या पारितोषिकासाठी इथेच असणार. तुम्ही सांगाल तसं मी पारितोषिक लावणार पण हे रिटर्न नाही जाणार. पारितोषिक रिटर्न कधी जात नाही. बाई बरोबर.